पानगावच्या पनगेश्वर साखर कारखान्यासमोर मनसेच्या वतीने शेतकऱ्यांचं विराट आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने पाहायला गेलं तर शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मनसेच्या वतीने शेतकरी सभासद आणि कर्मचाऱ्यांना घेऊन या कारखान्याच्या गेटवर मनसेच्या वतीने मोठा आंदोलन करण्यात येत आहे। नेमकं मागण्या काय आहेत, कशा संदर्भात तुम्ही आज इथे या ठिकाणी आंदोलन करताय? पनगेश्वर कारखाना आदरणीय मुंडे साहेबांनी स्थापन केलेला कारखाना आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना या ठिकाणी उभा टाकला होता, परंतु या कारखाना दिवाळखोरीत दाखवून या कारखान्याची 6 महिन्यापूर्वी विक्री झाली आहे। विमल ॲग्रो फूड्स लिमिटेड या कंपनीने हा कारखाना घेतला, अक्षय मुंदडा यांनी हा कारखाना घेतला आणि कारखाना घेतल्यानंतर ज्यांच्या शेअर्सवरती हा कारखाना उभा टाकला ते सगळे शेअर्स रद्द झालेत असं यांनी सांगितलंय। त्यामुळे शेअर्स नियमित करून घ्यावेत। तसंच कर्मचाऱ्याच्या 3-4 वर्षापासूनच्या पगारी आहेत, 12.5 कोटी रुपये पगारीचे थकीत आहेत। ते पगारीचे थकीत पैसे जुनं प्रशासन आणि नवीन प्रशासन द्यायला तयार नाही। तसंच जो 574 कर्मचारी या ठिकाणी होते त्यांना एकालाही कामावर घेतलेलं नाही, त्यांना कामावरती घेण्यात यावं आणि थकीत ऊस बिलाचे पैसे आणि तोडणी वाहतूक दराचे पैसे देण्यात यावेत। या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकरी आणि कामगारांना घेऊन हा मोर्चा काढलेला आहे। नक्कीच खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे या कारखान्याकडे पैसे आहेत ते शेतकरी कुटुंब देखील आपल्यासोबत आहेत। मला सांगा आजी, किती राहिलेत पैसे कारखान्याकडे? मला माहित नाही, लेकराला माहित पैसे नाही तर म्हणून तर टेन्शन येऊन मेला। लेकर कशात पोसू, बायको गेली ती आधीच मरून, त्याच्यामुळे तर टेन्शन आलं लेकाला आणि मेला। काय नाव काय होतं? अनिल लवारे। हे लवारे कुटुंब आहे। या कारखान्याकडे या कुटुंबाचे व्यक्ती कामाला होती। काय परिस्थिती आहे, काय झालं कारखान्यामुळे? टेन्शन येऊन मेला। डोळ्यामध्ये पाणी आहे। कारखान्याकडे कर्मचारी असणाऱ्या व्यक्तीच्या पगारी देखील झाल्या नाही, त्यामुळे अशा अडचणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या पाहायला मिळतात। बाबा, काय परिस्थिती आहे कारखान्यामुळे आज? कारखान्यामुळं सर्वांचे पैसे असणारे अडकलेले कुणालाही त्यांनी द्यायला तयार नाहीत। हा कारखान्याचा विक्री व्यवहार झालेला देखील तर कुणालाही पत्ता लागू दिलेला नाही, कुणालाच जाहिरात मिळालेली नाही, माहिती मिळालेली नाही आणि या सर्व लोकांनी असणारा अचानक घाला घातला आणि ताबा केला कारखान्यावर। आम्ही पैसे विचारले असता आम्हाला म्हणते सरळ तुमचा पैसा आमच्याकडून मिळणार नाही, तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही, ही अशी आम्हाला भाषा वापरतात। आता माझे 15.5 लाख रुपये हार्वेस्टर चालविलेल्या मशीनच्या इथं असे दुसरे सुद्धा वाहतूकवाले, तोडणीवाले अनेक अडकलेले आहेत बरं का। आणि कर्मचारी पाहायला गेलं तर कारखान्याकडे सभासद शेतकरी असतील किंवा कर्मचारी असतील यांचं थकीत बिल आहे, त्यामुळे या कारखान्यासमोर कर्मचारी आणि शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळतंय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।